नमस्कार. आम्ही सारे खवायच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे काय माहिती का, लहानपणी म्हणजे शाळेत असताना आपल्याला निबंध लिहायला सांगतात बरं का, आणि मला निबंध लिहायला अजिबात आवडायचं नाही आणि लिहावेच लागायचं नाही निबंध शाळेत असताना. म्हणजे माझे एक वैशिष्ट्य होतं, मी खूप आळशी होतो शाळेत असताना. म्हणजे मला समजा निबंध लिहायला सांगितला माझी आई, तर मी लगेच लिहायचो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. काही दिवसांनी मला लिहायला सांगितलं, विषय होता माझे गुरु. मी पटकन लिहिलं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला सांगा, आईच्या पेक्षा जास्त कोणी असू शकत नाही ना गुरु. त्यामुळे ही दोन्ही वाक्य आय मीन हे एकच वाक्य दोन्ही ठिकाणी मी लागू करायचो. आळशी पण आहो, दुसरं काही नाही. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, म्हणजे सणावळ्या आणि वाढदिवस लक्षात ठेवणं हे आत्तापर्यंत मला जमत नाही. फुल राडे आहेत. आणि गणित म्हणजे इतकं वंडरफुल गणित होतं ना, बरेचसे शिक्षक शाळा सोडून निघून गेले होते. नको बाबा, प्रशांतची बेरीज वाजाबाजी नको, आम्ही जातोच. पण शाळेतल्या दोन गोष्टी माझ्या कायम लक्षात राहिलेल्या आहेत. एक म्हणजे स्टेज आणि दुसरं म्हणजे मधली सुट्टी. आणि मधली सुट्टी का लक्षात राहते, तर डबा. ह्या डब्यातलं खा, त्या डब्यातलं खा, असं मी खूप वेळा केलं. म्हणजे जवळजवळ मी आता जे काय वाढलंय ना, ते दुसऱ्यांच्या डब्यातलं खाऊनच वाढलेलं आहे. असं पण हा जो नॉस्टॅल्जिया आहे ना, त्याचा अनुभव घेण्यासाठी माझ्या एका छोट्या मैत्रिणीला इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. आर्या कोलारकर. हे माझं नाव आहे आर्या कोलारकर. मी आहे स्टँडर्ड 4th मध्ये. माझ्या शाळेचं नाव आहे नीरी मॉडर्न स्कूल. माझे खूप सारे फ्रेंड्स आहे, साक्षी, पूजा, राधिका, समृद्धी. माझा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि अनफेवरेट सब्जेक्ट आहे EVS. आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक. आई माझ्या डब्यात पुरी आणि लोणचं देते, ते खूप टेस्टी असतं. पण मला जे आवडत नाही ते आंबट वरण जे आई करते ते खूप घाणेरडं असतं. गॅससाठी काहीतरी बनवलं असतं आणि मी ते लपून छपून खाते. आई कधी कधी मला टिफिनमध्ये भेंडीची भाजी देते, ती खूप चिपचिप होऊन जाते, म्हणून मला ती आवडत नाही. समजा मला एक पूर्ण 1 डे दिला की मला आपल्या मनाने सगळं पाहिजे, तर मी म्हटलं असतं पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे, हॉटडॉग, कोल्ड्रिंक, खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम, आलूची भाजी, पोळी, बस. आर्या, तुझं मनापासून स्वागत. तुझं नाव काय? आर्या. अरे आर्या तुझं नाव ना, मला वाटलंच आर्या नाव असणार, मला खात्री होती. मला तुमचं नाव सांगा. माझं अपर्णा कोलारकर. अपर्णा कोलारकर. आणि तुमचं? मी आनंद कोलारकर. आनंद कोलारकर. मूळचे राहणारे कुठले आहात? मी मूळची राहणारी नागपूरची. नागपूरची. तुम्ही सर नागपूर? नागपूरचा. तिकडच्या तिकडे. तुमची शाळा कुठली? माझी लोकांची शाळा नागपूर. लोकांची शाळा नाही, हे नाव आहे शाळेचं? हे शाळेचं नाव आहे. बरं. माझं नूतन भारती विद्यालय. नूतन भारती विद्यालय. आणि तुझी शाळा कुठली? नीरी मॉडर्न स्कूल. नीरी मॉडर्न स्कूल. बरं, मला सांग, तू कितवीत आहेस म्हणाली? 5वीत ना? 5वीत. डब्यात तुला आई काय काय देते गं? पुरी, लोणचं, भाजी, पोळी, सगळं मस्त. तर हिच्या डब्याचे किती नखरे किती येतो? नखरे, तिला सततच चटरपटर पाहिजे असतं. हा. आई मला चटक मटक काहीतरी दे. चटक मटक. चटक मटक हा तिचा प्रॉपर शब्द आहे. चटक मटक. बरं, आज तुम्ही काय काय बनवणार मला सांगा. तुम्ही काय बनवणार? मी एक भाज्यांपासून केलेला धिरडं म्हणू शकतो आपण त्याला. बरं. व्हेजी डिलाईट करते. व्हेजी डिलाईट. तिरंगा व्हेजी डिलाईट. चटक पटक. चटक पटक. चटक पटक. आणि तुम्ही काय बनवणार? मी सांगू? हा, तर सांग. झटपट प्रशांत दामले लाडू. झटपट प्रशांत दामले लाडू. तुमच्या नावाचा लाडू स्पेशल. अरे बापरे, म्हणजे मला वळणार की काय आता तुम्ही? आपण जाऊया का किचन मध्ये? नक्कीच, चला. पहिल्यांदा कोण बनवणार आहे? आई बनवेल. आई बनवेल. ओके, आईने आधी बनवलं तर चालेल का तुला? हो चालेल. नो, पण आपल्याला काय खायचंच काम आहे. खायचंच आहे. आपल्याला काय, चलो फिर निकलते हैं, किचन की तरफ जाते हैं. आई. आर्या आणि तिची आई आमच्या किचन मध्ये आलेली आहेत. तुमचा पहिला पदार्थ काय आहे? तिरंगा डिलाईट. तिरंगा डिलाईट. हे कसं काय सुचलं तुम्हाला? आर्याला मुळातच खूप चटक पटक पाहिजे असतं डब्यामध्ये. ऐकतेस का? परत परत सांगते ती. मुद्दामून. आपल्याला निबंध लिहायचा. आपल्याला म्हणजे तुला, मला निबंध लिहिता येत नाही, तुला माहिती आहे. मी किती ढ आहे हेही तुला माहिती आहे. माझं गणित किती कच्चं आहे. 2×2=6 करतो मी. इज इट पॉसिबल? 2×2=6. 2×2=6 होऊ शकत नाही ना. पण माझं असं आहे टाइम, म्हणजे माझं टेबल अशी पाठ आहे. तू लिहायला घे, तोपर्यंत आम्ही आमचं बनवतो पदार्थ. तिरंगा डिलाईट. ओके, साहित्य सांगता मला? हे आहे पालकची प्युरी. ओके. बेसन, गाजर, ओके, कणिक, नाचणीचं पीठ आहे हे. बरं. आणि लक्षात आलं असेल की 3 पीठ आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आहे आलं लसणाची पेस्ट. ओके. ही एक कोथिंबीर. हे एक मिक्स अक्रोड, खजूर. बदाम काहीतरी थोडंसं क्रंची, खायला छान वाटतं म्हणून. ओके. आणि हे आहे काळी मिरी पावडर. हे हिरवी मिरची.
ओके. त्याच्यानंतर हे लाल तिखट, हळद, पनीर आहे किसलेलं आणि मीठ. दमायला झालं. आणि तुम्हाला माहिती आहे मला भूक सतत लागलेली असते, त्यामुळे आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. काय कृती मला सांगता का? कृती आपण पहिल्यांदा हे मिश्रण तयार करून घेऊ. ओके. हे घेऊ बेसन. आर्या तुझं चाललंय नाही का बाजूने? लक्ष आहे माझं तुझ्याकडे. ओके. हे घेऊ बेसन. त्याच्यानंतर घेऊ कणिक आपण. हे तुम्ही नाचणीचं जे पीठ घेतलेलं आहे त्यातलं तुमचा जो गनिमी कावा आहे तुम्ही ओळखलेला आहे. ओळखला आहे ना. कॅल्शियमचं खूप चांगलं प्रमाण मिळतं आणि मुलींना कॅल्शियम द्यावं म्हणजे हो. त्याच्यामुळे हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया हळद आणि मीठ. मीठ. ओके. आता हे काय आपण एकत्र हे करून एकत्र घ्यायचं? करून घेऊ. ह्याच्यात आपल्या तिखट वगैरे घालायचं का? तिखट थोडंसं टाकायचं आहे. थोडंसं. ओके. ह्याचा कलर चेंज नाही करायचा म्हणून अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. हा, नावाला. ओके. आता ह्याच्यात पाणी टाकून आपण मिसळून घेऊ. हा. मग मी काय म्हणतो हे एवढा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही अत्यंत हुशारीने जे आपण ऑलरेडी एकजीव करून आणलेलं आहे ते घेऊन आपण पुढे सुरू करूया ना. नक्कीच. कारण आता मला आपण बरं दुसरं एक गाजराचं सुद्धा काहीतरी दिसतंय मिश्रण- इथे. आता आपण एक दुसरं मिश्रण तयार करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण बेसन घेणार आहोत. बेसन. त्याच्यानंतर कणिक थोडीशी. ओके. परत नाचणीचं पीठ. म्हणजे हे पीठ तुम्ही कॉमन ठेवलेलं आहे. हे पीठ कॉमन ठेवलेलं आहे. ओके. आणि बाकी पण हळद तिखट कॉमन आहे. हळद तिखट मीठ. आता ह्याच्यात आपण गाजर टाकणार आहे. आणि हे नंतर आपण काय मिक्सर मधून काढणार का? नाही नाही, काहीच ह्याच्यात गरज फक्त आपण पाणी टाकणार आहोत. आणि परत मिक्स करून परत मिक्स करणार एकजीव आहोत. करून घ्या. एकजीव करणार आहोत. त्याचा केशरी रंग येईल. ह्याचा हे पिवळा गाजर येईल. तुम्ही शिजवलं वगैरे काही नाही? नाही नाही, अगदी बारीक किसून घेतलंय. बरं. काय हे दाखवायचं कारण काय माहिती का, या मिश्रणात काय काय हे तुम्हाला व्हिज्युअली दिसायला पाहिजे म्हणून ही सगळी मेहनत चाललेली आहे बरं का. ओके. आता हे झालेलं आहे. प्रशांतजी मला अजून एक आपल्याला हवंय हो. मिश्रण. येस. आता आपण काय बनवणार? परत हे 3 पीठ घेणार आहोत. ओके. बेसन, कणिक, कणकेचं पीठ कणकेचं पीठ आणि नाचणी. नाचणी. आता आपण हळद नाही मीठ टाकणार आहोत. हळद मीठ आणि तिखट हे कॉमन ठेवलेलं आहे. हो. मीठ आणि मिरच्या टाकूया हिरव्या. बरं. कारण हा हिरवा रंग आहे ना. तर जरा तिखट करूया आपण. तिखट भरपूर भरपूर. म्हणजे नागपूरची आठवण आलं पाहिजे. नागपूरची आठवण तिखट पाहिजे. आता आपल्याला हळद आणि तिखट नको. हळद आणि तिखट नाही, कारण हे ह्याची प्युरीचा इतका सुंदर रंग आलाय ना हिरवा, तो राहावा लागेल म्हणून तो तसाच टिकवण्यासाठी आपण ओके पालकची प्युरी. ओके. आता काय काय टाकायचं आता आपल्याला? आलं लसणाची पेस्ट टाकूया. ओके. त्याने एक छान तिखट पण येईल आणि एक फ्लेवर येईल छान. आपल्याकडे जे आहे ते घेऊन आपण पुढे सुरू करूया ना. हो, हो. याच्यात सगळंच आहे म्हणजे वेळ जाणार हो नाही. ठीक. आर्या तुझं होते का? जमतोय का निबंध लिहायला? हो बस का? झालाय. व्हेरी गुड. ये आता इकडे. आता आपण बघूया आई कसं करते ते. आता हे तेल टाकलेलं आहे. ह्याला थोडंसं किंचित पसरून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे हे प्लेन आहे, हा तू सगळ्यात आतला आतला आहे ना? आतला भाग जो आहे तो टाकूया. हो. त्याच्यानंतर हा हिरवा साईडने. साईडने. हे पालकाचं झालं. हे प्लेन. आणि आता गाजर. ओके. म्हणजे या तिन्ही आता आपण हे झाकलेलं आहे, ह्याला वाफ येऊ देऊया. ओके. ह्या किती वेळ साधारण वाफ येते? एक 2-3 मिनिटं बरं. वाफ आलेली आपल्याला दिसेल इथून. ओके. बेसन थोडंसं दबेल आहे आणि त्यातल्या भाज्या पण, गाजर आपण कच्चंच घेतलंय ना, ओके. दबेल आणि मग ते छान सुटून येईल. ओके. हे होत आलं का आपलं? हा, हे होत आलंय आता. अक्षरशः 2 मिनिटात झालेलं आहे. काढू? हा, काढा. हे कलर कसे वाटताय? मस्त बदलले तरी. थोडंसं पनीर टाकूया. तिरंगा म्हटलंय ना. आता इथे पण वर स्टफिंगला. क्या बात आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर. ओके. हा, हे थोडी मिरपूड आपण हा, वरून अशी सरळ रेषेत. थोडंसं मीठ. पनीरला अशी स्वतःची चव नसते ना म्हणून. ओके. आणि त्याच्यानंतर हे अक्रोड, खजूर
आणि किसमिस. आणि हे कशाबरोबर खायचं? असंच चांगलं लागेल ना ते? असंच चांगलं. याच्यात भाज्या आहेत. चला आता म्हणजे खायला हरकत नाही ना? आता जवळजवळ हो, खायचं हो. झालं झालंच आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिरंगा डिलाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक पेस्ट, बेसन, गाजराचा कीस, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, अक्रोड, खजूर, बदाम, मिरपूड, हिरवी मिरची, तिखट, हळद, पनीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, हळद, मीठ आणि तिखट घालून मिश्रण भिजवावं. दुसऱ्या बाउलमध्ये बेसन, नाचणीचं पीठ, मीठ, हळद, तिखट, गाजराचा कीस घालून पीठ भिजवावं. तिसऱ्या बाउलमध्ये बेसन, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, मीठ, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि पालकाची पेस्ट घालून मिश्रण भिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बेसनाचं बॅटर, पालकाचं बॅटर आणि गाजर घातलेल्या बॅटरचं धिरडं परतून वरून पनीर, कोथिंबीर, मिरपूड, मीठ, अक्रोड, खजूर आणि बदामाचे तुकडे घालून डिश सर्व्ह करावी.